नमस्कार, मी अजित पाटील. युवराज्य न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 13 नांदेड महानगरपालिका पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने आपल्यासोबत या ठिकाणचे उमेदवार भारतीय जनता पार्टी बाई बाबूराव जोंधळे त्यांची प्रतिनिधी आपल्यासोबत बोलण्यासाठी उपस्थित आहेत. त्यासोबत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि आपल्यासोबत काही या भागातले मुस्लिम नागरिक आणि बीजेपीचे पदाधिकारी आहेत. सर्व सांगायचं म्हणजे या ठिकाणी दुर्दैवानं सोनकांबळे मॅडम नगरसेवक होत्या, त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांच्या पार्श्वभूमीवर निधन झाल्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत. सर, काय सांगाल एकंदरीत ह्या अनावकर या ठिकाणी पोटनिवडणूक लागली त्या काय सांगाल? बोला दोन मिनिट. वार्ड क्रमांक 13 भाजपातून श्रीमती लक्ष्मीबाई बाबूराव जोंधळे यांना उमेदवारी भेटली आहे. तरी सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान करावे, कारण माझी सर्वच कामं केलेली आहेत. सामाजिक कामं. आता काय सांगाल, आपल्या भागामध्ये पोटनिवडणूक लागली आहे, या ठिकाणी उमेदवार आहेत, काय सांगाल? मी श्रीराम विठ्ठलराव सुंकेवार, भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणचा ज्येष्ठ कार्यकर्ता आहे. प्रभाग क्रमांक 13ची पोटनिवडणूक आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही श्रीमती लक्ष्मीबाई बाबूराव जोंधळे यांना उमेदवारी दिलेली आहे. हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार हरीफ रिपाई युतीचे उमेदवार आहेत. या भागात त्यांनी व त्यांच्या परिवाराने सर्वांनी सगळ्याच्या सुखदुःखात सामाजिक कार्यात पुढारीने भाग घेतलेला आहे. सर्वांच्या अडीअडचणीला ते धावून जातात आणि या भागात त्या प्रभागाच्या विकासाला, वार्डातल्या विकासाला हे 100% पूर्ण 100% त्यांनी या भागाचा विकास करतील आणि करतात याची आम्हाला जाणीव आहे. आणि जनतेच्या सुखदुःखाला, अडीअडचणीला धावून याचे कामं करतील याचासुद्धा विश्वास आहे. आणि या भागात हिंदू मुस्लिम असा कसलाही मतभेद नाही. मुस्लिमांचे आम्हाला भरपूर मतदान मिळेल आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्रीमती लक्ष्मीबाई हे जास्तीत जास्त मताने निवडून येतील आम्हाला याची खात्री आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी विजयी होईल अशी मी सर्व जनतेकडून अपेक्षा बाळगतो. आणि सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी नरेंद्र मोदीचे हात बळकट करण्याकरता, या देशाला, या समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याकरता लक्ष्मीबाई बाबूराव जोंधळे यांना विजयी करून कमळाच्या नंबर 1 प्रथम क्रमांकावर बटन दाबून विजयी करावा असं मी या ठिकाणी बोलतो. जय हिंद. विशेष म्हणजे या भागामध्ये मुस्लिम बहुल भाग असल्यामुळं जास्तीत जास्त मुस्लिम मतदार या ठिकाणी आहेत. एकंदरीत सांगायचं म्हणजे पूर्व अजेंडापासून आत्तापर्यंत मुस्लिम वोटिंग्स बीजेपीला खूप कमी प्रमाणात मिळत आलेली आहे. त्या अनुषंगाने सांगण्यासाठी हम अपने साथ खड़े हैं. यहाँ पे इस प्रभाग के अकबर पठान आपल्यासोबत उपस्थित आहेत. अकबर जी, उनके वजह से अपन जान लिए सर, क्या है एकंदरीत क्या वजह हो सकती है? बीजेपी जो इस पारी को जो उम्मीदवार जो दिया है, बीजेपी ने एक अच्छे व्यक्ति को दिया है. विशेष कि ये आज जिसका अधिकार एससी के ऊपर है, क्योंकि अब एससी के ऊपर कांग्रेस ने और एमआईएम ने उम्मीदवारी दिया ली है. और ये जो उम्मीदवार जो है ओरिजिनल अधिकार है, और जो अधिकार एससी का मिलना चाहिए ये उम्मीदवार को है. बाकी के लोग अपना अपना राजकारण देख रहे हैं. कोई कांग्रेस के लोगों ने कुछ उम्मीदवार को गोद लिया है, कुछ एमआईएम के उम्मीदवार ने कि नहीं उम्मीदवार को गोद लिया है. पण भारतीय जनता पार्टी का एक उम्मीदवार ऐसा है जो खुला मैदान में है, किसी के गोद में नहीं, भाजपा के चिन्ह के ऊपर है. इसलिए मेरी ये विचारधारा है कि आने वाले दिनों में यहाँ के नौजवान मुस्लिम, जिसने नरेंद्र जी मोदी ने जो घरकुल की योजना जो दी है, जो योजना आज मुस्लिम समाज जो सच्चर समिति के माध्यम से जो गरीबी रेखा के नीचे है, और गरीबी रेखा के नीचे जाने के बाद 2014 के अंदर भी, 14 से पहले भी जो घरकुल की योजना थी उसके अंदर पूरा भ्रष्टाचार था. और अभी की जो योजना है ये डायरेक्ट अकाउंट में पैसे आ रहे. उससे पहले के घर और आने वाले घर दोनों की तुलना कीजिए. नरेंद्र मोदी ने साफ़ सुथरा घर का जो आश्वासन दिया था वो पूरा अपना आश्वासन पूरा किया है. इसलिए मेरे को विश्वास है यहाँ के हमारे मायों बहनों पे और हमारे नौजवानों पे कि आने वाले दिनों में
नरेंद्र जी मोदी और देवेंद्र जी की सरकार के अंदर जिस तरीके से अल्पसंख्यक समाज का कार्य हुआ है, एजुकेशन के माध्यम से बोलो, विकास के माध्यम से बोलो, विशेषतः देवेंद्र जी सरकार के अंदर पूरे महाराष्ट्र में एक भी दंगल नहीं हुई वाली है, ऐसा एक नोंद है। पर ये सरकार के बाद कुछ ना कुछ घटना आते जा रहे हैं और इनको पूरी सरकार महापालिका से लेके ये सरकार चलानी नहीं आ रही। यहाँ की जनता का, युवा का, क्योंकि अल्पसंख्यक समाज में जब एजुकेशन नहीं रहने की वजह से वो समाज कांग्रेस के कुछ नेताओं के पीछे था और कुछ नेता ही कांग्रेस के पैसे वाले और बड़े पदों के ऊपर गए। ये पूरे समाज के अंदर, मुस्लिम समाज के अंदर विशेष नोंद हो गए वाला है और मुस्लिम समाज कांग्रेस की रणनीति और एमआईएम की रणनीति समझ गया है कि ये समाज का खाली वोट बैंक और नारे के हद तक उनको यूज़ करते हैं। सर सबसे बड़ी बात है कि यहाँ पे एमआईएम और कांग्रेस के दोनों मुस्लिम कैंडिडेट हैं, उनका कुछ यहाँ पे वर्क है, सोशल वर्क काम कुछ है यहाँ पे। ये दोनों भी उम्मीदवार यहाँ के नहीं है। विशेषता ये उम्मीदवार एक तैरा नगर और एक दुल्ले शाह रहमान इस क्षेत्र से लाके इस जगह उम्मीदवारी दी गई है। सीधा कांग्रेस लोकशाही को ख़त्म करने के मार्ग पे है, क्योंकि लोकशाही का जो मकसद ये रहता है कि जो क्षेत्र के अंदर जो कार्यकर्ता काम कर रहा, चाहे वो कौन से भी उसमें रहंदो, चाहे वो गरीब रहंदो, चाहे मजदूर रहंदो, चाहे चाय बेचने वाला रहंदो, चाहे ठेला चलाने वाला रहंदो, सब्जी बेचने वाला रहंदो, चाहे वो कुछ चमार की दुकान क्यों नहीं चलाता, वैसे व्यक्ति को यहाँ से है कि नहीं कांग्रेस ने टिकट देना चाहिए था। ये ऐसी मेरी इच्छा थी। जो उमेदवार है बाहर के हे दोन्ही उमेदवार प्रभागातले नसून एक उमेदवार पीरबुरान नगरमधला आहे आणि एक उमेदवार खडकपुरातला आहे। या काँग्रेसचा उमेदवार, हे दोन्ही उमेदवार या प्रभागात उभा टाकलेले हे बाहेरचे असल्यामुळं एकाही मतदान करणाऱ्याचा यांच्याशी कोणता परिचय नाही, यायला गल्ली माहीत नाही, यांना गल्लीतले रोड माहीत नाही, यांना कोणाचाच परिचय नसल्यामुळं या भागामध्ये हे अमान्य आहेत उमेदवार। या जनतेतून अशी चर्चा ऐकण्यात येत आहे, त्याच्यामुळं याच भागातला उमेदवार आपल्याला भारतीय जनता पार्टीनं दिलेला आहे। सर्वसामान्यांचं म्हणणं आहे की आपल्या स्थानिक उमेदवाराला आपण जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं, असं जनतेमध्ये भयंकर चर्चा आहे। कारण हे यांच्या कुठं काम पडलं तर यांच्या घरी कुठं अडचणीला जावं, हे खूप लांब राहतात प्रभाग सोडून आपला। त्याच्यामुळं जनतेमध्ये भारतीय जनता पार्टीची चर्चा असून उमेदवार निवडून येईल अशी आशा बोलल्या जात आहे।